मंडळी नमस्कार. वाव मावशी नमस्कार. वा वा वा. ते नदीवरती सगळे पाहुणे दिसत आहेत. ते बुंडरे मामा आहेत आणि पाहुणे आहेत. काय चाललंय तुमचं? काय म्हणजे काय काय करताय? काय काय विकताय? आणि काय लिंबू सरबत विक्री होतीये का नाही होते? नाही झाली अजून. मग हे काय सगळं ठेवलं ते झाले ते फुलं बनवले? अगं पण म्हणजे तुम्ही लिंबाचं सरबत केलंय का? करून ठेवलंय? वाव. आणि किती रुपयाला विकताय तुम्ही? 10 रुपयाला एवढा ग्लास? हा घेतात माणसं? घेतलं का नाही घेतलं अजूनपर्यंत? सो मंडळी तुम्हाला दिसतंय इकडे आपले आभा आणि रमा, त्यांना आपल्या धंद्याचं शिक्षण घेण्यासाठी इकडे सगळेजण आलेले आहेत त्या ठिकाणी. कुठे दिसला तुला चोर? ओ वाव. अहिला खरंच की. बघू बघू. ठेव हातात दे. थांब बघू इकडे. हे बघा मंडळी, ह्याला भुईचोर असं म्हणतात आणि हा किंवा काय म्हणतात त्याला सँड लायन असं म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि हा जो असतो हा भुईचोर जो आहे, तुला माहिती होता हा किडा अगोदर? वाव. तुम्ही पकडला याला अगोदर? तू कसं काय पकडला? पण एवढं आश्चर्य आहे याला पकडणं. बघू हातावरती दे माझ्या. अगं पकडू नको, फक्त धक्का मार असं असं कर. हां. सो मंडळी हा पकडणं एवढं अवघड असतं. आणि जेव्हा आभा तिकडे आपली सरबत विकते तेव्हा कुठे त्यांची घरं? कुठं दाखव. ओके. सो इथे सगळ्यांची ती घरं असतात, ती झाडून काढल्यामुळे मला वाटतं ती झाली आहे. पण तुम्हाला दिसतोय ह्याला अँट लायन असं म्हणतात किंवा भुईचोर असं म्हणतात. आणि हा जो भुईचोर जो आहे, तो भुईचोर पकडणं खूप अवघड असतं. तो पटकन आतमध्ये जाऊन एक गोल घर बनवतो आणि त्या गोल घरामध्ये त्या गोल घरामध्ये त्याच्यामध्ये असं मातीचं गोल घर असतं. कुठे गेलं ते घर? जरा एक दाखव शोध मला भुईचोराचं. मग तू भुईचोर पकडला कसा? एवढी घरं बिरं काय नाही तर ठेवायचं खाली त्याला. ओके. हे बघा, सो याला आपण आता इथे सोडूया भुईचोराला. थांब. हे बघा, हे जो भुईचोर आहे आपण इथे सोडूया. जाऊ दे त्याला आतमध्ये. सो त्याचं असं गोल घर असतं, त्याच्यामध्ये ते कुठे आहे बघू. खरंच की. आणि ह्या दोघी जणी पूर्ण मातीशी संबंध ठेवून त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. त्याला पकडणं खूप कॉन्सन्ट्रेशनचं काम असतं. रिअली इम्प्रेस्ड. त्यांनी सरबत विकलं नाही विकलं तरी त्यांनी भुईचोर जरी पकडला तरी आय एम एक्स्ट्राऑर्डिनरीली इम्प्रेस्ड. आणि ह्या बारकीने पकडला. सो तो असा गोल आतमध्ये घर करतो आणि त्याच्यामध्ये आभा त्याला प्रोटेक्शन देते. आणि त्याच्या आतमध्ये किडा वगैरे एखादा आला, मुंगी आली की ते त्याच्या आतमध्ये पडते आणि बाहेर पडू शकत नाही. आणि मग तो त्याला खातो. सो आभा तर त्याला प्रोटेक्शन देते. सो धन्यवाद मंडळी. अशा प्रकारे आपण इकडे गावामध्ये आपल्या मुलींना. तुम्ही वाघ आहेत का? वाघ आहेस तू? हो का? माऊ आहेस? वाघ आहेस तू ग? आभा तर आमची वाघच आहे. आणि ह्या तिकडे कोल्हा. हे डोडो. सो अशा प्रकारे सगळे इकडे आहेत. आणि ओके धन्यवाद. अशा प्रकारे आमच्या मुलांचं ट्रेनिंग चालू आहे शनिवार रविवारी.